नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गावाकडची ही सुंदर सकाळ. आज मी आणि माझी लेक आम्ही दोघी मिळून निघालो आहोत काळगाव टोक्याला. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रवासाला निघण्या अगोदर मी आणि माझी लेक आम्ही दोघं आमच्या गावातील असणाऱ्या कॉम्प्युटर क्लासमध्ये आलो. कारण तिथं मुलांना थोड्याशा अडचणी होत्या. त्यामुळे मुलांच्या अडचणी काय आहेत त्या पाहिल्या, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व केले आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढल्या प्रवासाला. परंतु जाता जाता आम्ही CPU पण घेतला. त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामुळं आम्ही काय केलं, CPU घेऊन निघालो. आता CPUचा प्रॉब्लेम तसा बहुतेक वेळा आम्ही क्लासमध्येच दुरुस्त करत असतो. परंतु जर काही मेजर प्रॉब्लेम आला तर मग मात्र त्याला नगरलाच न्यावं लागतं. नगरचे आमचे नेहमीचे जिथं आम्ही CPU दुरुस्तीला टाकतो, राजेश सर, त्यांच्याकडं CPU नेऊन टाकावा असं ठरलं आणि आम्ही दोघी निघलो प्रवासासाठी. माझी लेक तर खूपच एक्सायटेड होती. आजचं वातावरण तसं फारच छान होतं. ऊन जास्त नव्हतं, सगळ्या ढगाळ वातावरण होतं आणि थोडा थोडा पाऊस पण येत होता. आता अशा वातावरणामध्ये आम्ही दोघी पुढच्या प्रवासासाठी निघालो. वास्तविक पाहता आम्हाला सगळ्यांनाच काळगाव टोक्याला दर्शनासाठी जायचं होतं. परंतु माझ्या मुलाचं 11वीचं ॲडमिशन झालं, त्याचं कॉलेज चालू झालं, त्याच्यामुळं त्याला नाही येता आलं आणि स्वराच्या बाबांचं ऑपरेशन झाल्यामुळं त्यांना पण शक्य नव्हतं. मग त्यानंतर खूप दिवसांपासून ठरलेलं की काळगाव टोक्याला दर्शनासाठी जायचं आहे. त्यामुळं आज नियोजन केलं आणि आम्ही दोघी निघालो. आता गावाकडं काय झालंय, जास्तीचा पाऊस झालेला नाही, पण जो काही थोडा थोडा पाऊस झालाय त्याच्यामुळं वातावरणात सगळीकडं हिरवळ पसरलेली आहे. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली आहे, परंतु पेरणी काही अद्याप झालेली नाही. कारण पेरणीचा इतका पुरेसा पाऊस अजून पडलेला नाही. वातावरण तर खूप होतंय पण पाऊस काय येत नाही. त्यानंतर आम्ही निघलो ह्या मोठ्या ब्रिज खालून. हा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा निप्ती चौक. हा एवढा मोठा ब्रिज पार करून आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा काय केलं, CPU दुरुस्तीला टाकणार होतो. त्यानंतर राजेश सरांकडे आलो, त्यांच्या ताब्यात CPU दिला. त्यांना सांगितलं की आम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत येतो, तोपर्यंत CPU तुम्ही दुरुस्त करून ठेवा. त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर आम्ही त्यांच्यापासून पुढे निघालो. पुढं आल्यानंतर राजेश सरांच्या क्लासच्या जवळच असणारं हे ऐतिहासिक अहिल्यानगरचं वास्तुसंग्रहालय. तिथून पुढून निघाल्यानंतर त्या रस्त्यानं प्रवास करत करत आम्ही आलो अहिल्यानगरमधील ह्या मोठ्या ब्रिज खाली. या ब्रिजचे जे पिलर आहेत ना, त्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणीचे, त्यानंतर त्यांनी केलेल्या पराक्रमाचे सुंदर सुंदर देखावे ठेवलेले आहेत, त्या चित्रित केलेले आहेत. त्यानंतर आलो LIC ऑफिसला. तिथले 2-3 कामं होते ती पूर्ण केली. नंतर गाडी एका ओळखीच्या ठिकाणी पार्क करून आणि LIC ऑफिस जवळ असणाऱ्या खाऊ गल्लीतून पायी प्रवास करत आम्ही दोघी येऊन पोचलो पुन्हा बस स्टँडला. बरं, आल्यानंतर लगेचच आम्हाला बस भेटली. बसमध्ये जास्त गर्दी नसल्यानं सीट पण आम्हाला लगेच मिळाली. परंतु मी पुन्हा खाली आले, कारण मला कंडक्टर दादांना विचारायचं होतं की कायगाव फाट्यावर बस थांबते की नाही. त्यांना विचारल्यानंतर कन्फर्म केल्यानंतर मी पुन्हा बसमध्ये जाऊन बसलं. माझ्या लेकीसाठी चिक्की आणि एक फ्रुटीची बॉटल घेतली होती. मग प्रवासात काहीतरी खायला नको का. त्यानंतर 138 रुपयांचं तिकीट फाडून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवासाला सुरुवात केल्यानंतर आमची बस अहिल्यानगर सोडून पुढे निघाली. आता आजचा हा प्रवास आम्ही लालपरीतून करत आहोत. लालपरीतून प्रवास करण्याचा हा जो अनुभव असतो हा खूप वेगळा असतो. आणि त्याचबरोबर बाहेरचं जे दृश्य होतं, जे नैसर्गिक वातावरण होतं, ते तर अगदी पाहण्यासारखंच होतं. 12वी नंतरचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिथून पुढचं जे शिक्षण होतं ते सगळा प्रवास मी लालपरीतूनच केला. त्यामुळे लालपरी आणि माझं अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे. नंतर आम्ही पोचलो कायगाव टोक्यामध्ये. तिथं सुरुवातीला श्री शनेश्वराचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं.
त्यानंतर पाऊस ह्या भागात पण जेमतेमच झालेला आहे, त्यामुळं सगळीकडं हिरवळ पसरलेली आहे. त्यानंतर संगमावरती आम्ही पोहोचल्यानंतर माझ्या लेकीला भूक लागली होती. त्यामुळं आम्ही काय केलं, थोडंसं खाऊन घेतलं. ती आणि घरून आणलेला डब्बा आम्ही तिथे काय केलं, नाश्ता केला. त्यानंतर पुढं निघून संगमावरती पुढं जाऊन आम्ही आंघोळ्या केल्या. वातावरण खूप गरम वाटलं होतं, त्याच्यामुळं मग आंघोळ केल्यावर खूप छान वाटलं. त्यानंतर तयार होऊन आम्ही निघलो रामेश्वराच्या दर्शनासाठी. ह्या मावशीकडून आम्ही पूजेचं ताट घेतलं. त्याच्यामध्ये फुलं, बेलपत्र, अगरबत्ती असं काही होतं. त्यानंतर पूजेचं ताट घेऊन आणि ह्या कमानीतून आम्ही येऊन पोहोचलो ह्या रामेश्वराच्या मंदिरामध्ये. पोहोचल्यानंतर मंदिरात प्रवेश करत असतानाच पायऱ्यावर भेटली ही मनीमाऊ. तिला थोडासा हात लावला माझ्या लेकीनं. आणि नंतर पुढे आलो. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच ही नंदीची अतिशय सुंदर अशी मूर्ती. कायगाव टोका हे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या सीमेवर गोदावरी आणि प्रवरा नद्यांच्या संगमावरती वसलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. रामायणकालीन पौराणिक कथा आणि अप्रतिम प्राचीन मंदिरांसाठी हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे. तर आता या मंदिराचं किंवा या गावाचं काही पौराणिक महत्त्व आहे. प्रभू रामाने मारीच राक्षसाचा म्हणजेच सुवर्ण मृगाचा वध केल्यावर राक्षसाचे शिर ज्या ठिकाणी पडले ते टोका आणि धड जेथे पडले ते कायगाव म्हणून ओळखले जाते. येथे गोदावरी नदीला धनुष्याचा आकार असल्याने तिला बाणगंगा असेही म्हटले जाते. आता कायगाव टोका येथील सिद्धेश्वर मंदिर महादेवाचं मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील एक उत्कृष्ट शिल्पसमृद्ध मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर आपल्याला रामायण, महाभारत आणि कृष्णलीलेची सुंदर शिल्पे कोरलेली दिसतात. संगमाच्या परिसरात सिद्धेश्वराव्यतिरिक्त रामेश्वर, घटेश्वर आणि मुक्तेश्वर ही प्राचीन मंदिरे आहेत. त्याचबरोबर हे स्थान अंत्यविधी आणि दशक्रिया विधीसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. मंदिर दगडी बांधकामाचे असून त्यावर सुंदर कोरीवकाम आहे. गाभाऱ्यात स्वयंभू किंवा प्राचीन शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. मंदिरासमोरच असणारी ही जी नंदीची मूर्ती आहे ना, ती पण खूप आकर्षक आहे. त्याबरोबर सभा मंडपातले दगडी खांब शिल्पकला मराठा व यादवकालीन शैलीची आठवण करून देतात. त्याचबरोबर ह्या परिसराचं काही धार्मिक महत्त्व पण आहे. येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. श्रावण महिन्यात आणि सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. संगमस्नान करून रामेश्वराचे दर्शन घेतल्यास पुण्यप्राप्ती होते अशी स्थानिक श्रद्धा असल्याचे आपणाला पाहावयास मिळते. येथे गोदावरी नदी, प्रवरा नदी आणि मुळा नदी यांचा संगम असल्याने हे अत्यंत पवित्र असे तीर्थक्षेत्र मानले जाते. तर अशा प्रकारे रामेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी. तर आमचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.